नमस्कार. मी डॉक्टर अदिती काळमेघ. आज आपण पाहणार आहोत कवयित्री अंजली ढमाळे यांची कविता. राज्य मराठी विकास संस्था महाराष्ट्र शासनच्या उपसंचालकपदी त्यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे. आज पाहणार आहोत त्यांची कविता सोबत. हे अगदीच माहीत असतंय तुला की साधा निसटता स्पर्शही कदाचित येणार नाही कधीच वाट्याला. याचीही व्यवस्थित कल्पना असते तुला की दुसरीच छबी तरळत असते तिच्या डोळ्यात. आणि हेही दिसत असतंय ढळढळीतपणे की तिचा जीव गुंतलाय उडून गेलेल्या पाखरात. कधी ती डोळे लावून बसते रिकाम्यानं भात, गप्प गप्प झालेली असते स्वतःशीच चाललेल्या लढ्यात. अशावेळी तू असतोस अवतीभवती, अशावेळी तू असतोस अवतीभवती, अगदी पाचोळाही वाजणार नाही इतका सहज. मध्यान्नीच्या उन्हात वाळ्याचा गंध विरघळावा झुळके तसा, कसलाच दावा न करता तिच्यासाठी, तिच्या रूपानं उभ्या जगण्याच्या अवघ्या सौंदर्यासाठी. तसं तर तुझं गाडं लोढणं आहे, अन तिचंही जवळपास तसंच जगणं अन ओढणंही, अन तशाच रित्या जागा दोघांच्याही भरलेल्या आयुष्यात, ज्या कशानंच भरत नाहीत, भरल्या जात नाहीत. अशा जीव घेण्या खोल फटींमध्ये आपुलकीचा ओलावा भरत राहतोस. तिच्या कधीच न ओघळणाऱ्या डबडबत्या पापण्यांशी टिपकागत बनून उभा असतोस एक स्माइलिंग इमोजी लिहून. तिनं सोडून दिलेलं असतं काहीही मागणं, सोडलेलं असतं असोशीनं आग्रह धरणं. तिनं सोडून दिलेलं असतं काहीही मागणं, सोडलेलं असतं असोशीने आग्रह धरणं. तरीही तिच्या अस्पर्श भुईला जपणं, ती विसरून गेलेल्या तिच्यातल्या प्रगाढ निष्ठेवर बेलपत्रासारखी निष्काम निष्ठा वाहणं, तिच्या वेड्यासारखं जीव गुंतण्यावर जीव ओवाळून टाकणं, तिच्या अकालीरित्या झालेल्या नभात सांजेचे रंग भरणं, तिच्या मुक्या झालेल्या बोटांमध्ये स्वप्नांचे कुंचले देणं, तिच्या खळाळत्या हसण्याची झळाळी आपल्या चेहऱ्यावर पसरून घेणं. आणि हे सगळं करताना अगदी सहजतेने काळजाचा तुडुंब भरलेला कुंभ तिच्यासाठी सतत बिनशर्त वाहता ठेवणं. उपकार कर्मयोग वगैरे काहीच मानत नाहीस तू, उपकार कर्मयोग वगैरे काहीच मानत नाहीस तू. तरीही राहून राहून वाटतं, कसं कळतं तुला, कसं कळतं तुला की तिचा जगण्यावरचा विश्वास राखायला प्राणवायू आहे तुझं हे अव्यक्त निशब्द सोबत करणं. कसं कळतं तुला की तिचा जगण्यावरचा विश्वास राखायला प्राणवायू आहे तुझं हे अव्यक्त निशब्द सोबत करणं. धन्यवाद.